धुळेकडून नाशिककडे प्रतिबंधक गुटख्याने भरलेला ट्रक येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली होती। त्यानुसार आडगाव नाक्याकडून विभागाचे पथक संशयित ट्रकचा पाठलाग करत होते। चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ट्रकचा वेग वाढवला। द्वारका चौकात असलेल्या वाहतूक कोंडीने ट्रकचा वेग कमी झाला। दरम्यान पाठलाग करत असलेल्या पथकाने द्वारका चौकात नियुक्तीस असलेल्या वाहतूक पोलिसांना इशारा करून संशयित ट्रक थांबवण्यास सांगितलं। वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवत रस्त्यावर थांबून ट्रक क्रमांक MH18 BA 9888 ला अडवलं। पोलिसांनी संपूर्ण ट्रकला गराडा घातला। पथकही घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकाची चौकशी केली। चौकशी दरम्यान ट्रकमध्ये प्रतिबंधक गुटखा असल्याचं स्पष्ट झालं। भद्रकाली पोलिसांना माहिती देत त्यांच्या बंदोबस्तात ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला। ट्रकमधील एका खोक्याची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित गुटखा आढळून आला। रात्री उशिरापर्यंत संपूर्ण मालाची पोलीस ठाण्यात मोजणी करण्यात आली। सुमारे 62 लाखाचा गुटखा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अशा प्रकारे गुटखा आणि ट्रक असा लाखोचा ऐवज जप्त करण्यात आला। कारवाई करत असताना पथक आणि पोलिसांनी प्रचंड गुप्तता बाळगली। माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रसार माध्यमांना मज्जाव करत संपूर्ण कारवाई झाल्यानंतर माहिती देण्यात येईल असं सांगितलं। त्यामुळे प्रसार माध्यमांना रिकाम्या हाती माघारी परतावं लागलं। छायाचित्र घेण्यासाठी मज्जाव का करण्यात आला असे प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं।